नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण एका नवीन विषयाची माहिती घेणार आहोत. जीवन कौशल्य शिक्षण. उद्याचा भारत हा आजच्या वर्गखोल्यामधून घडत आहे असं राष्ट्रीय शिक्षण आयोगामध्ये म्हणजेच कोठारी कमिशनने म्हटलेलं आहे. मुलांना काय शिकवावे, मुलांना कसे शिकवावे, तसेच शिक्षणाचे मूल्यमापन कसे करावे याविषयी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यामध्ये काही मार्गदर्शक तत्व सांगितलेली आहे. शिक्षण अधिकार कायदा आणि राज्य अभ्यासक्रम आराखडा यामध्ये जीवन कौशल्य यांचा विशेष उल्लेख केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या शब्दात सांगायचं तर शाळांनी फक्त शिक्षणाचे केंद्र असून चालणार नाही, तर त्यांनी ज्ञान आणि कौशल्याचं केंद्र बनलं पाहिजे. भूतपूर्व राष्ट्रपतींचे हे उद्गार जीवन कौशल्यांचा विचार करता निश्चितच योग्य असे आहेत. जीवन जगताना ज्याच्याजवळ कौशल्य आहे तोच जीवनामध्ये टिकेल, पुढे जाईल आणि म्हणून जीवन कौशल्यांचा विकास हा शालेय शिक्षणापासूनच केल्यास संपन्न असे व्यक्तिमत्व तयार होऊ शकतं. औपचारिक शिक्षणात विद्यार्थ्यांनी स्वानुभवातून शिकावे, यासाठी जीवनानुभवांशी निगडित अध्ययन अनुभव देणं हे आवश्यक आहे. जीवनाच्या वाढ आणि विकासाच्या महामार्गावर प्रगती करण्याच्या दृष्टीने अध्ययनकर्त्यांच्या क्षमतांचा योग्य विकास करणे म्हणजे जीवन कौशल्यांचे शिक्षण. आता जीवन कौशल्यांचं शिक्षण म्हणजे नेमकं काय? तर जीवनाच्या वाढ आणि विकासाच्या महामार्गावर प्रगती करण्याच्या दृष्टीने अध्ययनकर्त्यांच्या क्षमतांचा योग्य विकास करणे म्हणजे जीवन कौशल्यांचं शिक्षण. अशा शिक्षणामुळे आनंदी, शांततापूर्ण, आरोग्यदायी आणि यशस्वी जीवन जगता येईल. जीवन कौशल्य विकसनामध्ये अध्ययनकर्त्यांना भरपूर संधी उपलब्ध करून द्याव्यात की ज्यामुळे अध्ययनकर्ते ही जी कौशल्य आहे ती कौशल्ये सहजगत्या शिकतील, सहजगत्या ग्रहण करतील, त्यांच्या जीवनात या कौशल्यांचा वापर करतील. हेच जीवन कौशल्य शिक्षणाचं ध्येय आहे. जीवन कौशल्यांचे शिक्षण म्हणजेच व्यक्तीच्या स्वतःच्या मानसिक व शारीरिक सर्वोत्कृष्ट ज्या क्षमता आहेत त्या क्षमतांचा वापर करून त्याच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास करणे म्हणजे जीवन शिक्षण. जागतिक आरोग्य संघटना वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांनी 1997 मध्ये एकूण 10 मूलभूत जीवन कौशल्य सांगितलेले आहेत. ही जीवन कौशल्य आज आपण अभ्यासणार आहोत. ही 10 जीवन कौशल्य याप्रमाणे आहेत. 1. स्वची जाणीव, सेल्फ अवेअरनेस. 2. समानानुभूती, एम्पथी. 3. समस्या निराकरण, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. 4. निर्णय क्षमता, डिसिजन मेकिंग. 5. परिणामकारक संप्रेषण, इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. 6. व्यक्ती व्यक्तीमधील सहसंबंध, इंटरपर्सनल रिलेशन्स. 7. सर्जनशील विचार, क्रिएटिव्ह थिंकिंग. 8. चिकित्सक विचार, क्रिटिकल थिंकिंग. 9. भावनांचे समायोजन, कोपिंग विथ इमोशन्स. आणि 10. ताणतणावांचे समायोजन, कोपिंग विथ स्ट्रेस. WHO ने सांगितलेली जी 10 मूलभूत जीवन कौशल्य आहेत ती जीवन कौशल्य रुजवण्यासाठी अगदी प्राथमिक स्तरापासून विद्यार्थ्यांच्या औपचारिक आणि अनौपचारिक दोन्ही प्रकारच्या शिक्षणातून शिक्षक आणि त्याचबरोबर पालकांनी प्रयत्न करणं हे आवश्यक आहे. आता शालेय शिक्षणामध्ये जीवन कौशल्य शिक्षणाची काही ध्येय आहे, काही उद्दिष्ट आहेत. ती कोणती आहेत ती आता आपण बघूया. जीवन कौशल्याची ध्येय: स्वतःमधील गुणवैशिष्ट्यांची माहिती करून घेण्यास मदत करणे, व्यक्तीच्या भावनिक, वैचारिक, सामाजिक विकास होण्यास मदत करणे. 3. ताणतणावविरहित जीवन जगण्यास सक्षम करणे. 4. परिसरातील घटकांशी समन्वय साधून समस्यांवर आणि अडचणींवर मात करता येण्यासाठी सक्षम बनवणे. 5. मानवी जीवन सुखी, समृद्ध होण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची जाणीव निर्माण करणे. जीवन कौशल्य शिक्षणाची 5 जी ध्येय आहेत ती ध्येय महत्वाची आहे. प्रत्येक व्यक्तीजवळ काही ना काही मूलभूत अशा क्षमता असतात. त्या क्षमतांची जाणीव ज्यावेळी त्या विद्यार्थ्याला होईल, त्या व्यक्तीला होईल, तेव्हा खऱ्या अर्थाने आपलं व्यक्तिमत्व विकास करण्यासाठी त्या क्षमतांचा वापर करण्याचा तो प्रयत्न करेल. आणि म्हणून विद्यार्थ्यांमध्ये
गुणवैशिष्ट्यांची माहिती करून देणं हे एक महत्वाचं ध्येय आहे. हे करत असताना त्या व्यक्तीचा, त्या विद्यार्थ्याचा भावनिक, वैचारिक आणि सामाजिक विकास घडवून आणणे हे सुद्धा महत्वाचं आहे. प्रत्येक व्यक्तीला काही ना काही कठीण प्रसंग येत असतात. सुखाच्या क्षणांबरोबरच दुःखाचे क्षण सुद्धा येत असतात. काही वेळा कठीण प्रसंगामध्ये त्याला तोंड द्यायचं असतं. अशा वेळी जीवनामध्ये ताणतणावाची परिस्थिती निर्माण होते. परंतु या ताणतणावांचं व्यवस्थापन करायला शिकवणं हे जीवन कौशल्याचं ध्येय आहे. अडचणींवर मात करायला शिकवणं, परिसरातील घटकांशी समन्वय साधून कोणत्याही समस्या असू दे त्या समस्यांवर उपाय शोधणं हे जीवन कौशल्यातून आपल्याला शिकवायचं आहे. आणि कशासाठी जीवन कौशल्याचं शिक्षण? तरी कशासाठी? तर जीवन कौशल्याचं शिक्षण हे सुखी समृद्ध जीवन बनवणे या मुख्य ध्येयासाठी आहे. आणि ही जाणीव करून देण्यासाठीच हे आपल्याला जीवन कौशल्याचं शिक्षण आहे. आता जीवन कौशल्य शिक्षणाची काही उद्दिष्ट सांगितलेली आहेत. ती उद्दिष्ट कोणती आहेत? तर विद्यार्थ्यांना व्यक्तीमध्ये असलेल्या आंतरिक शक्ती आणि गुणवैशिष्ट्यांची जाणीव होण्यास मदत करणे आणि त्यानुसार आवश्यक तो बदल घडवून आणण्यास प्रेरित करणे. दुसरं उद्दिष्ट आहे जीवनात येणाऱ्या अडचणींवर, समस्यांवर विचारपूर्वक निर्णय घेऊन योग्य तो मार्ग काढण्यास समर्थ बनवणे. तिसरं उद्दिष्ट आहे परिसरातील माहिती, ज्ञान, इतरांचे विचार हे सगळे व्यवस्थितपणे ग्रहण करून त्यानुसार स्वतःचं मत बनवण्यास, ते योग्य प्रकारे मांडण्यास आणि प्रभावी संवाद साधण्यास सक्षम करणे. दुसरं कोणतरी सांगतोय म्हणून आपण करायचं नाहीये, तर इतरांची मतं आपण लक्षात घ्यायची आहेत, त्यांच्या विचारांना आपण आदर द्यायचा आहे, परंतु स्वतःचे मत योग्य प्रकारे मांडणे, स्वतःचं मत दर्शविणे हे या ठिकाणी महत्वाचं आहे. आणि प्रभावी संवाद साधणं हे सुद्धा या जीवन कौशल्य शिक्षणाचं एक महत्वाचं उद्दिष्ट आहे. चौथं उद्दिष्ट आहे परिस्थितीची जाणीव करून घेऊन योग्य निर्णय घेण्याची क्षमता विकसित करणे. इतरांबद्दल द्वेष, मत्सर, दूषित विचार न ठेवता त्यांच्याबद्दल आदर, प्रेम, समानानुभूती बाळगून समाजासाठी हितकारक कृती करण्याची वृत्ती निर्माण करण्यास समर्थ करणे हे सुद्धा या जीवन कौशल्य शिक्षणाचं एक उद्दिष्ट आहे. सहावं उद्दिष्ट सांगितलेलं आहे इतरांबद्दल दया, प्रेम, आदर बाळगून, सद्भावना बाळगून एकमेकांमधील वैयक्तिक आणि सामाजिक जे संबंध आहे ते संबंध निकोप ठेवण्यास प्रवृत्त करणे. केवळ स्वतःचा विचार करायचा नाहीये, तर दुसऱ्यांबद्दल सुद्धा आपण समानानुभूती बाळगायची आहे. व्यक्तिमधील जे आंतरसंबंध आहेत ते संबंध आपल्याला दृढ करायचे आहेत. सातवं उद्दिष्ट आहे परिसरातील घटना, कृती, प्रसंग इत्यादी बाबतीत सहजतेने आणि विचारपूर्वक निर्णय घेण्याची क्षमता, ताणतणाव विरहित आनंदी जीवन जगण्याची क्षमता, ही क्षमता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणे. आठवं उद्दिष्ट आहे आपल्या स्वतःच्या सुखदुःखाप्रमाणेच इतरांच्या सुखदुःखाच्या प्रसंगी सहभागी होण्यास प्रवृत्त करणे. नववं उद्दिष्ट आहे परिसरातील घडलेली कोणतीही घटना, कोणतीही कृती कशा प्रकारे घडते याचा सखोल माहितीच्या आधारे विचार करून त्यावर तर्क आणि अनुमान, निष्कर्ष काढता येण्याची क्षमता विकसित करणे. आणि 10वं उद्दिष्ट सांगितलेलं आहे एखादी कृती, विचार पारंपरिक रीतीने मांडण्याऐवजी त्यात नाविन्य, सोपेपणा आणि आनंद निर्माण करून वेगळेपणाने मांडण्यास मदत करणे. मळलेल्या वाटेने तर सर्वच जण चालत असतात, परंतु ज्यावेळी स्वतःची वाट ज्यावेळी निर्माण केली जाते त्यावेळी त्याचं वेगळेपण सिद्ध होतं आणि खऱ्या अर्थाने समाधानाने आनंद प्राप्त होतो. ही जी जाणीव आहे, ही जाणीव या जीवन कौशल्यातून आपल्याला करून द्यायची आहे. जीवन कौशल्याची ध्येय आणि उद्दिष्ट अभ्यासल्यानंतर WHO ने सांगितलेली जी 10 जीवन कौशल्य आहेत त्यातील काही जीवन कौशल्यांचा अभ्यास आपण या तासिकेला करणार आहोत. या जीवन कौशल्यातील पहिलं जीवन कौशल्य आहे स्वची जाणीव, सेल्फ अवेअरनेस. तर स्वची जाणीव म्हणजे काय? स्वची जाणीव म्हणजे स्वतःच्या शक्तीची, स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक अवस्थांची जाण असण्याची क्षमता. या कौशल्यामुळे व्यक्तीला स्वतःची आवड, स्वतःची नावड, भावना, वृत्ती यांच्याबद्दल स्पष्टपणे विचार करता येतो. स्वची जाणीव हे कौशल्य प्राप्त केल्यामुळे स्वयंशिस्त,
नियमितपणा, वक्तशीरपणा, परस्पर सहकार्य इत्यादी गुण मुलांच्या अंगी आपोआपच वाढतात. मुलांनी स्वच्या जाणीवेचे कौशल्य आत्मसात करावे असं जर वाटत असेल तर त्यासाठी प्रौढांनी सहनशीलता दाखवली पाहिजे. मुलांची काळजी घेतली पाहिजे. मुलांना त्यांच्या समग्र व्यक्तिमत्वाची जाणीव करून दिली पाहिजे. याबरोबरच त्या मुलांच्या मर्यादांची जाणीव करून देणं आपलं कर्तव्य आहे. मुलांना ज्यावेळी स्वतःचे मूल्यमापन करण्याची आणि स्वतः योग्य मार्गात दाखवण्याची संधी मिळेल त्यावेळी निश्चितपणे ते स्वतःचा मार्ग आखणार आहेत आणि ही स्वची जाणीव करून देणं हे आपलं कर्तव्य आहे. दुसरं जीवन कौशल्य आहे समानानुभूती, एम्पथी. समानानुभूती म्हणजे काय? तर दुसऱ्याच्या भूमिकेत शिरण्याची क्षमता म्हणजे समानानुभूती. व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीच्या ठिकाणी आपण आहोत असे समजून तिचा दृष्टिकोन जाणून घेण्याची क्षमता म्हणजे समानानुभूती. समानानुभूतीमध्ये एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीची दुःखे आणि भावना त्याच्या भूमिकेत जाऊन जाणून घेण्याचा प्रयत्न करते आणि दुसऱ्यांना त्यांचे दुःख अथवा चिंता यावर मात करायला मदत करते. विद्यार्थ्यांमध्ये भावनिक समरसता म्हणजेच समानानुभूती कौशल्याचा विकास करण्यासाठी शिक्षकांनी प्रथम विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि शारीरिक विकासाच्या संदर्भातून त्यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या व्यक्तिगत पूर्वग्रहाला अनुसरून इतरांबद्दल मत कसे बनवू नये आणि इतरांना स्वतःच्या समस्या स्वतः सोडवण्यास कशी मदत करावी या गोष्टी समजण्यास शिक्षकांनी विविध अध्ययन अनुभवातून मार्गदर्शन करावे. इथे आपल्या लक्षात येईल की पूर्वग्रह जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन या ठिकाणी घातक ठरणार आहे. आपण त्या प्रसंगाला त्या समोरच्या व्यक्तीच्या प्रसंगामध्ये आपणच आहोत हे ठरवलं पाहिजे. पुढचं जीवन कौशल्य आहे समस्या निराकरण, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. समस्या निराकरण म्हणजे आपल्या जीवनात येणारी अवघड परिस्थिती, मग ती लहान असो की मोठी, त्यातून बाहेर येण्यासाठी आपल्याला मार्ग शोधण्याची आवश्यकता असते. गोंधळून टाकणाऱ्या अवघड परिस्थितीतून मार्ग काढण्याच्या प्रक्रियेला समस्या निराकरण असे म्हणतात. समस्या निराकरणाचे कौशल्य विकसित करण्यामध्ये शिक्षक आणि पालक या दोघांची भूमिका महत्वाची आहे. समस्या जाणून घेणे, तिचा अर्थ लावायला शिकणे, समस्येची कारणे शोधायला मदत करणे, सर्व शक्य असणारे पर्याय अजमावून पाहणे, योग्य पर्याय निवडून त्यानुसार कृती करण्यास मदत करणे, वेगवेगळ्या परिस्थितीशी जुळवून कसे घ्यावे याबाबत समस्येवर उपाय सापडेपर्यंत प्रयत्न चालू ठेवणं आवश्यक आहे. समस्या सोडवण्यासाठी आवश्यक व्यवहार विकसित करताना आदर्श उदाहरणे विद्यार्थ्यांसमोर ठेवली पाहिजेत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहितच आहे की आपल्याला प्राचीन सांस्कृतिक असा इतिहास लाभलेला आहे, ऐतिहासिक परंपरा आपल्याला लाभलेली आहे, सांस्कृतिक वारसा आपल्याला लाभलेला आहे आणि यामध्ये अनेक समाज सुधारक असतील, अनेक विचारवंत असतील, यांनी त्या त्या प्रसंगामध्ये कशा प्रकारे मार्ग शोधून काढले, हे मार्ग शोधण्यात त्यांना कोणत्या अडचणी आल्या, कशा प्रकारे त्यांनी विचार केला आणि कशा प्रकारे यश मिळवलं, ही जी उदाहरणं आहेत, मग ते महात्मा गांधी असू दे, लोकमान्य टिळक असू दे, बाबासाहेब आंबेडकर असू दे किंवा आपल्या धार्मिक परंपरेतील कोणतीही एखादी प्रभूती असू दे, त्यांनी घेतलेले जे निर्णय आहेत, त्यांनी ज्या समस्यांवर मात केली, त्या समस्या त्यांनी कशा सोडवल्या, ही उदाहरणं जर आपण विद्यार्थ्यांना सांगितली तर निश्चितपणे आपण हे जे जीवन कौशल्य आहे ते जीवन कौशल्य विकसित करण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत करू शकतो. पुढील जीवन कौशल्य आहे निर्णय क्षमता, डिसिजन मेकिंग. निर्णय क्षमता ही अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये व्यक्ती किंवा गट एखाद्या प्रसंगाच्या किंवा समस्येच्या संदर्भात माहिती गोळा करतो, मिळालेल्या माहितीचे पृथक्करण करतो आणि योग्य पर्यायांची निवड निश्चित करतो. विषयाचे महत्व, निर्णयाची अपेक्षित प्रतिक्रिया, संबंधित व्यक्ती अथवा गटाच्या वर्तनाचे सांस्कृतिक आदर्श, नैतिकता इत्यादी घटक निर्णय क्षमतेच्या प्रक्रियेवर परिणाम करतात. विद्यार्थ्याच्या वतीने निर्णय घेण्यापेक्षा त्यांचा आत्मविश्वास वाढेल अशा परिस्थितीचा, धोका पत्करण्याच्या त्यांच्या तयारीचा आणि त्यांच्या स्वावलंबनाच्या भावनेचा अभ्यास पालक आणि शिक्षकांनी केला पाहिजे. हे करताना मुलांमध्ये जबाबदारीची जाणीव विकसित करणे,
सहकार्याची भावना यांना तसेच त्यांच्या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेला विविध प्रकारे उत्तेजन दिलं पाहिजे. 5वं जीवन कौशल्य आहे परिणामकारक संप्रेषण, इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. आपण किती परिणामकारकपणे आपले विचार व्यक्त करतो ही बाब आपल्या जीवनातील यश निश्चित करते. संदेश पाठवणाऱ्याला अपेक्षित असलेल्या पद्धतीने त्याचा संदेश ज्यावेळी स्वीकार करणारा स्वीकारतो त्यावेळी परिणामकारक संप्रेषण करते. परिणामकारक संप्रेषण कौशल्य विकासासाठी आपल्याला आकलनाची व्याप्ती वाढवली पाहिजे. आपल्या कल्पना बोलून अथवा न बोलताही स्पष्टपणे व्यक्त करण्याची सवय विकसित झाली पाहिजे. विद्यार्थ्यांची भिन्न भिन्न पार्श्वभूमी, त्यांच्या बौद्धिक पातळीतील फरक, ज्या परिस्थितीत संप्रेषण घडत आहे तिचे खास स्वरूप, या सर्व गोष्टींची शिक्षकांनी माहिती करून घेतली पाहिजे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना त्यांच्या भाषेतील, त्यांच्या अध्ययन शैलीतील, त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीतील आणि त्यांच्या संप्रेषणाच्या मार्गातील व्यक्तिगत भेद माहिती करून दिले पाहिजेत. तरच खऱ्या अर्थाने परिणामकारक कम्युनिकेशन जे आहे, संप्रेषण जे आहे ते संप्रेषण होण्यासाठी मदत होणार आहे. पुढील जीवन कौशल्य आहे व्यक्ती व्यक्तीमधील सहसंबंध, इंटरपर्सनल रिलेशन्स. व्यक्ती व्यक्तीमधील अनेक प्रकारचे सहसंबंध असतात. व्यक्ती व्यक्तीमधील आदर, प्रामाणिकपणा, विश्वास यावर परस्पर संबंध अवलंबून असतात. समजूतदारपणा, सहकार्य या आधारांवर परस्परांशी नाती जुळविली जातात तेव्हा त्याचा दर्जा हा उच्च प्रकारचा असतो. जेव्हा आपल्याला परस्पर संबंधांचे महत्व आणि फायदे जाणवतात तेव्हा खरे परस्पर संबंध निर्माण होतात. इतरांचे कौतुक करणे, आभार मानणे, गरजेच्या वेळी त्यांना मदत करणे, पालकांचे आणि शिक्षकांचे ऐकणे, सूचनांचे पालन करणे असे गुण अंगीकारण्यास मुलांना शिकवलं तर ती इतरांशी स्नेहपूर्ण संबंध जोडण्याचं कौशल्य प्राप्त करण्याच्या दिशेने वाटचाल करू लागते. त्यांच्यामध्ये सहकार्य, परिस्थितीशी मिळते जुळते घेण्याची वृत्ती, सहृदयता, स्वतःच्या वर्तनावर नियंत्रण ठेवणे इत्यादी कौशल्य निर्माण होतात. व्यक्ती हा सामाजिक प्राणी आहे. समाजाशी त्याचे जे संबंध आहेत त्या संबंधावरच त्याचं व्यक्तिमत्व हे खुलून दिसत असतं. जेवढे संबंध चांगले असतील, दुसऱ्याला मदत करण्याची वृत्ती त्याच्यामध्ये निर्माण होत असेल तेवढं त्याचं व्यक्तिमत्व हे आदर्श मानलं जातं. अशाच व्यक्तिमत्वाला समाजामध्ये आदराचं स्थान असतं. 7वं जीवन कौशल्य आहे सर्जनशील विचार, क्रिएटिव्ह थिंकिंग. सर्जनशील विचार म्हणजे असे चिंतन जे काहीतरी नवीन, उपयुक्त आणि असाधारण निर्माण करते. सर्जन म्हणजे नवनिर्मिती. आजपर्यंत अस्तित्वात नसलेली एखादी गोष्ट जेव्हा एखादी व्यक्ती शोधून काढते तेव्हा त्याची सर्जनशीलता दिसून येते. ज्या वेळेला एखादी व्यक्ती एखादी गोष्ट करण्याची नवीन रीत शोधून काढते किंवा अस्तित्वात असलेल्या प्रक्रियेच्या पूर्णपणे नवीन गोष्टीच्या निर्मितीसाठी वापर करते तेव्हा सर्जनशीलता अस्तित्वात येते. आता ही सर्जनशीलता प्रत्येकाजवळ असेलच असं नाही, परंतु सर्जनशीलतेच्या दिशेने विद्यार्थ्यांना नेणे हे शिक्षकाचं खरं कौशल्य आहे. सर्जनशीलता हे कौशल्य आत्मसात करण्यास पोषक अशी वातावरण शिक्षकांनी वर्गात निर्माण केलं पाहिजे. मुलांना स्वतःचे जे विचार आहेत ते विचार मोकळेपणाने व्यक्त करण्याची संधी त्यांना दिली पाहिजे. त्यांनी केलेली प्रत्येक कृती, त्या प्रत्येक कृतीचं विद्यार्थ्यांनी कौतुक केलं पाहिजे. समस्या निर्माण झाल्यास ती समस्या कशी सोडवावी यासाठी विद्यार्थ्यांना विचार प्रेरक केलं पाहिजे. समस्या निर्माण झाली तर ती समस्या सोडवण्यासाठी मुलांना जेवढे उपाय सुचतील तेवढे उपाय सुचवण्यास सांगावे. समस्येच्या संदर्भात शक्य असणारे जे सर्व उपाय आहेत त्या सगळ्या मार्गांबाबत विचार करण्यास, चर्चा करण्यास आणि वादविवादात सक्रिय भाग घेण्यास उत्तेजन दिलं पाहिजे. आणि यातूनच एखादा सर्जनशील विचार त्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये डोकावतो आणि ते वेगळ्या वाटेने जाण्यास त्याला प्रोत्साहन मिळते. पुढील जीवन कौशल्य आहे चिकित्सक विचार, क्रिटिकल थिंकिंग. एखाद्या विषयाची विशिष्ट माहिती स्वीकारण्यापूर्वी अनेक लहान लहान प्रश्नांच्या सहाय्याने त्या विषयाची सत्यासत्यता पडताळून पाहण्याची जी विचार प्रक्रिया आहे त्या विचार प्रक्रियेला चिकित्सक विचार असं म्हणतात. चिकित्सक विचार तर्कशुद्ध विचार करू शकणाऱ्या क्षमतेची निर्मिती करते. हे असं का? हे ज्या विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो त्यावेळी त्यांची जी चिकित्सक विचार करण्याची जी सुरुवात आहे ती सुरुवात होत असते. चिकित्सक विचार कौशल्याचा विकास घडवून आणण्यासाठी
विविध विषयामधून शिकवला जाणारा जो पाठ्यक्रम आहे त्या पाठ्यक्रमाचा उपयोग करता येईल. जेव्हा या कामासाठी योग्य मजकूर शिकवायची वेळ येईल त्यावेळी पृथक्करण, विचारमंथन, तर्कशुद्ध विचार आणि अनुमान काढणे ही कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करावी लागते. घाईघाईने निर्णय न घेणे, आपला पक्षपातीपणा अथवा पूर्वग्रह आपल्या निर्णय प्रक्रियेत अडथळा आणत नाही ना याची काळजी घेणे हे चिकित्सक विचारशक्तीमध्ये महत्वाचा भाग आहे. कोणत्याही प्रकारच्या पूर्वानुभवाला किंवा पूर्वग्रह दूषितपणाला या ठिकाणी स्थान देणं योग्य होणार नाही. 9वं जीवन कौशल्य सांगितलेलं आहे भावनांचं समायोजन, कोपिंग विथ इमोशन्स. भावना हा शब्द कोणताही क्षोभ, मानसिक स्थैर्याचा भंग, सहनशीलता अथवा मानवाची प्रक्षुब्ध अवस्था यांच्याशी संबंधित आहे. भावना सकारात्मक असो वा नकारात्मक, जर त्यांना विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे जाऊ दिले तर त्या अपायकारकच ठरतात. त्या चांगल्या गोष्टी असू देत किंवा वाईट गोष्टी असू देत, त्यांना मर्यादाही असलीच पाहिजे. आणि म्हणूनच ताणतणावांची यशस्वीपणे हाताळणी करण्यास शिकवण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या भावनांवर नियंत्रण ठेवायला शिकवण्याची फार गरज आहे. काही विद्यार्थी चंचल असतात. अशा विद्यार्थ्यांना हाताळणं हे शिक्षकाचं खरं कौशल्य आहे. यासाठी पालक आणि शिक्षकांनी शोषिक बनले पाहिजे. भावनांच्या आहारी गेल्यास होणारे तोटे आणि तसेच भावनांना काही प्रमाणात नियंत्रणात ठेवल्याने होणारे फायदे हे मुलांना स्पष्ट शब्दामध्ये समजावून सांगितले पाहिजे. भावना कशा व्यक्त कराव्यात हे सुद्धा एक पद्धत आहे. ती सुद्धा पद्धत विद्यार्थ्यांना शिकवली पाहिजे. आपल्यावर कोणत्या भावनेचा प्रभाव आहे आणि त्या भावनेचं नेमकं उगमस्थान कोठे आहे हे शोधणं गरजेचं आहे. आणि या मूलभूत बाबींची ज्यावेळी आपण जाणीव करून देणार आहोत त्यावेळी खऱ्या अर्थाने भावनांचे समायोजन करायला विद्यार्थ्यांना आपण शिकवणार आहोत. भावना अनावर झाल्यास दिसणारी शारीरिक लक्षणं जी आहेत ती लक्षणं सुद्धा विद्यार्थ्यांना समजून दिली पाहिजेत. आपल्या ज्या भावना आपण व्यक्त करतो त्यावेळी आपली अवस्था कशी होती याचा स्वयंमूल्यमापन विद्यार्थ्यांना करायला लावलं पाहिजे. आणि त्यातूनच या भावना नेमक्या कशा त्यांचा उद्रेक होतो हे विद्यार्थी समजू शकतील. शेवटचं जीवन कौशल्य आहे ताणतणावांचं समायोजन, कोपिंग विथ स्ट्रेस. आपण एखादं कार्य हाती घेतलेलं असतं, ते पूर्ण करत असताना अनेक समस्या उद्भवतात. काही वेळा दडपण येतं. काम पूर्ण करण्याचं असेल किंवा काम व्यवस्थित पूर्ण करण्याचं असेल किंवा वेळेबाबत असेल, मग अशी परिस्थिती निर्माण होते तेव्हा सामान्यपणे लोक तणावग्रस्त होतात. एखादी व्यक्ती दीर्घकाळ तणावाखाली राहिली तर त्याचे पर्यवसन शारीरिक आणि मानसिक स्वरूपाच्या अनेक समस्यांमध्ये होते. आणि म्हणून ताणतणावांचं समायोजन ही फार महत्वाची गोष्ट आहे. ताणतणावांची यशस्वी हाताळणी करणं हे गरजेचे असतं. जोपर्यंत ताण निर्माण करणाऱ्या परिस्थितीची ओळख पटत नाही आणि तिच्यावर मात करण्यासाठी पुरेसे उपाय केले जात नाही तोपर्यंत ती परिस्थिती अनेक समस्या निर्माण करते. कारण त्याचं कारण आपल्याला माहित नसतं, त्याचं स्वरूप आपल्याला माहिती नसतं. प्रेमळ आणि आश्वासक वातावरण निर्माण करून मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणं हे शिक्षकाचं काम आहे. मुलांना कामांचा प्राधान्यक्रम ठरवून विचारपूर्वक वागायला सांगितलं पाहिजे. परिस्थितीचे विश्लेषण करून आपल्या तणावामागील नेमकी कारणं कोणती आहेत ती कारणं शोधायला त्यांना शिकवायला पाहिजे. सकारात्मक दृष्टिकोन विकसित करण्याचं प्रोत्साहन आणि मार्गदर्शन हे मुलांना दिलं पाहिजे. योग्य निर्णय घेऊन कृती करण्याची प्रेरणा त्यांना दिली पाहिजे. आणि त्यामुळेच हळूहळू का होईना, टप्प्याटप्प्याने का होईना मुलं आपल्या ताणतणावावर मात करायला शिकतात. अशा प्रकारे WHO ने सांगितलेली ही 10 जीवन कौशल्य आहेत. ती जीवन कौशल्य आपल्याला विद्यार्थ्यांसाठी, शिक्षक असतील किंवा पालक असतील, एक पालकत्वाच्या भूमिकेने अभ्यासक्रम आणि दैनंदिन उपक्रम यातून आपल्याला त्या विद्यार्थ्यांमध्ये रुजवायचे आहे. ही सर्व जीवन कौशल्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवताना शिक्षक असतील किंवा पालक असतील त्यांनी दैनंदिन अध्ययन अनुभवातून आणि विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे. शिक्षकांनी गरजेनुसार कल्पकता वापरून शाळेतील शिक्षण विद्यार्थ्यांच्या वास्तव जीवनाशी जोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशा वेळी विद्यार्थी स्वानुभवातून सहजतेने शिकतील की ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये जीवन कौशल्य विकसित होते.
तर अशा प्रकारे आपण जीवन कौशल्यांचा अभ्यास केलेला आहे. या पाठानंतर तुमच्यासाठी एक स्वाध्याय आहे. तुमच्या जवळ असलेले जे पाठ्यपुस्तक आहे त्या पाठ्यपुस्तकातून जीवन कौशल्यांचा शोध घ्यायचा आहे. असे काही उदाहरणं, दाखले या जीवन कौशल्याला अनुरूप ठरतील त्यांची तुम्ही नोंद करायची आहे. धन्यवाद.